साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आली तुझ्या सवे परिपूर्ण मी कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. सुरुवात करतेय तुझ्या सवे परिपूर्ण मीचा भाग 5. मुग्धा, मी खाली जातोय, तूही ये लवकर आवरून. हो तू जा, मी आलेच, ती म्हणाली आणि श्रीराम खाली निघून गेला. मुग्धाने छान साडी नेसली आणि केस नीट करून हलकासा मेकअप केला. एक वार आरशात पाहिलं आणि खाली जायला निघाली. वरून खाली येणारी आणि अगदी साध्या पद्धतीने तयार झालेली मुग्धा सुद्धा खूप सुंदर दिसत होती. ती खाली आली आणि एवढ्यात श्रीरामने तिला एक ठिकाणी थांबवलं. एकच मिनिट मुग्धा, म्हणून तिच्या बरोबर डोक्यावर असलेला फुगा त्याने फोडला. ती झालेल्या अचानकच्या आवाजाने दचकलीच होती आणि पुढच्या क्षणाला तिच्या लक्षात आलं की वरून कसल्याशा चकमकीचा तिच्या डोक्यावर वर्षाव झाला आहे. तिनं त्यातूनही श्रीरामकडे पाहिलं. ती डोळ्यांनीच या सगळ्यासाठी जणू त्याला थँक्यू म्हणत होती. आपण एकटे नसून सोबत सगळे आहेत याचा क्षणभर तिला विसरच पडलेला. चला चला केक कट करा, मिताली तिला भानावर आणत आणि तिला ओढतच केक कट करायच्या टेबलजवळ घेऊन आली. श्रीराम ही मागोमाग तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. इतका मोठा बर्थडे तिचा पहिल्यांदाच होत होता. तिनं एकवार जमलेल्या सर्वांवरूनच नजर फिरवली. तसं तर आज सगळेच हजर होते, पण समर नव्हता. क्षणभर त्याची कमी तिला जाणवली. सर्वांवरून नजर फिरवताना एक क्षणाला तिची नजर पुन्हा श्रीरामवर येऊन थांबली. तो तिला केक कट करायला खुणावत होता. तसा तिने त्याला स्माईल देत केक कट करू लागली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. मुग्धा, सगळेच तिला विश करत होते आणि सगळ्यांच्या विशने तो हॉल निनादून गेला होता. पण इतक्या आनंदाच्या क्षणीही का कोण जाणे तिचे डोळे पाण्याने भरले. श्रीरामने कट केलेला केक उचलला आणि पहिला तिला भरवला. तिनेही त्याला केकचा एक पीस उचलून भरवला तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलेलं त्याला दिसलंच. हे काय मुग्धा, लहान आहेस का आता? तो तिचा बाहेर पडलेला अश्रू पुसत थोडा दट्टावतच म्हणाला. सॉरी, पण आनंद अश्रू आहेत ते, ती हसत म्हणाली. नंतर कोणी ना कोणी येऊन तिला केक भरवत होतं, तिला विश करत होतं आणि गिफ्टही देत होतं. तीही सर्वांशी हसून खेळून मागत होती. यातही नकळत श्रीरामकडे तिची नजर जात होती, ज्याच्यामुळे हे सगळं ती अनुभवते ही भावना काही तिच्या मनातून जात नव्हती. मुग्धा, एक मिनिट इकडं ये ना. श्रीराम, तू सुद्धा ये ना. श्रुती तिला ओढतच बाजूला घेऊन आली. एक मिनिट, आलोच, म्हणत श्रीरामही आला. काय काय झालं श्रुती? मुग्धाने विचारलं. अगं, आम्हाला आता डान्स पाहायचा आहे तुमचा दोघांचा, श्रीराम आणि मुग्धाकडे पाहत म्हणाली. तसं दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आत्ता काहीतरीच काय श्रुती, वेडीस का ग तू? श्रीराम वैतागून म्हणाला. असू दे, काही होत नाही. मुग्धा, तू सांग, कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहात? श्रुती मात्र त्याचं ऐकायला तयार नव्हती. त्याचं न ऐकताच तिनं डायरेक्ट गाणं कोणतं लावू असं विचारलेलं. अगं, आम्ही असं काहीच ठरवलं नव्हतं. मुग्धा ही श्रीरामचा मूड बघून श्रीरामकडे पाहत म्हणत होती. अगं, तुला कळतंय का, एकतर हा नेहमीच सोबत नसतो, आता आहे सोबत तर घे ना एन्जॉय करून. श्रुती असं म्हणाली आणि श्रीरामलाही आपल्या कामाची जाणीव झाली. ओके, तू लाव तुला हवं ते गाणं, आम्ही करतो डान्स, पण एक अट आहे हां, तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत डान्स करावा लागेल. तू आणि दक्ष, श्रवण दादा आणि मिताली वहिनी. श्रीराम म्हणाला. ओके. ए वहिनी, दादा, या ना तुम्ही. काय ग, कशाला?
मिताली त्यांच्या जवळ येत विचारू लागली. कशाला काय, डान्स करणार आहोत आपण सगळे. तू श्रवण दादाला पण बोलाव, तोपर्यंत मी आलेच गाणं लावायला सांगून, म्हणत श्रुती पळत गेली. तिथेच बाजूला एकमेकांशी नजरेने बोलत श्रीराम मुग्धा मात्र मुकसंवाद साधत होते. एकमेकांच्या सोबत परिपूर्ण असणं म्हणजे काय ते जणू अनुभवत होते. एवढ्यात गाण्याचं म्युझिकही लागलं आणि लाईट्स बंद झाल्या. तिला इशारा करत श्रीरामने हळूच तिच्या समोर हात केला आणि तिनेही लागलीच आपला हात त्याच्या हातात देत त्याच्यासोबत डान्समध्ये त्याला कोऑपरेट करू लागली. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए, कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता, कैसे हम जाने हमें क्या पता, कुछ तो है तुझसे राबता. तिला गोल फिरून त्याने तिला पाठीमागून जवळ ओढत तिच्या बोटात स्वतःची बोटे गुंफली आणि तिच्या गालाला गाल लावला आणि पुन्हा तिच्यासोबत डान्स करत स्वतःला हरवू लागला. गाण्यांच्या शब्दांसोबत एकमेकांत हरवलेले ते दोघेही सर्वांनी टाळ्या वाजवल्या तशा मात्र ते दोघंही भानावर आले. मुग्धा मात्र लाजलीच होती. पटकन श्रीरामपासून दूर होत गर्दीत मिसळून गेली. रात्रीचं डिनर वगैरे झालं आणि तिची आई आणि आबा तिला भेटून अखेरीस निघून गेले. तिची आईही तिला भेटून निघून गेली आणि थकलेले सगळे झोपायला आपापल्या रूममध्ये निघून गेले. श्रीराम आणि मुग्धाही आपापल्या रूममध्ये परतले. ती बर्थडेचे पाठवलेले फोटो बेडवर बसून पाहत होती. श्रीराम फ्रेश होऊन तिच्या शेजारी येऊन बसला. झूम करून फोटो पाहणाऱ्या मुग्धाला त्याने जवळ ओढत विचारलं, खुश आहेस ना मुग्धा? खूपच. तू सोबत असताना माझ्या इतकं खुश कोणीही नसेल या जगात. आयुष्याचा जोडीदार म्हणजे दुसरं काय असतं ना श्रीराम, जो सोबत असावा आणि ज्याच्या सोबत असताना आपल्याला सेफ वाटावं, ज्याच्यासोबत आयुष्यात कायम पुढं जाण्याची इच्छा असावी आणि ज्याच्या केवळ सोबत असण्याने इतकं परिपूर्ण वाटावं की बाकी कशाचीच गरज वाटू नये. मग भांडणे आणि रुसवे फुगवे तर फार काळ टिकूच शकणार नाही. असं सगळंच आहे आपल्या या नात्यात. यू आर परफेक्ट. एवढं कौतुक नको करू माझं. आणि यू आर परफेक्ट नाही, वी आर परफेक्ट. वेडपट, तो तिच्या डोक्यात मारत म्हणाला. का बरं? मी तर करणार तुझं कौतुक. मला देवानं दिलेलं हे गिफ्ट आहे खूप खास, माझं सगळ्यात फेवरेट. मला तर ना आज तुझ्यासाठी गाणं म्हणावं वाटतंय. म्हणू? ती हातातला फोन साईडला ठेवत अगदी एक्साइट होत म्हणाली. तसा तो हसू लागला. तुला वेड लागलाय, झोपायचं नाहीये का आज तुला? म्हणत हसतच तो उठला. तसं पटकन उठून तिने त्याचा हात पकडला आणि त्याला स्वतःकडे वळवलं. मी म्हणणार आज तुझ्यासाठी गाणं आणि तुला ऐकावं लागेल, म्हणत तिने त्याचे गाल ओढत गाणं म्हणायला सुरुवातही केली. ऐसा क्यों होता है तेरे जाने के बाद, लगता है हाथों में रह गए तेरे हाथ, तू शामिल है मेरे हंसने में रोने में, है क्या कोई कमी मेरे पागल होने में. पुढच्या क्षणाला तिने तिचे हात त्याच्या गळ्यात गुंफले आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तू शामिल है मेरे हंसने में रोने में, है क्या कोई कमी मेरे पागल होने में. त्याच्या जवळ जात आणि त्याच्या गालावर किस केला आणि त्याच्या हळूच मिठीत शिरत म्हणू लागली, मैनू इश्क तेरा ले डूबा, हाँ इश्क तेरा ले डूबा.
त्याच्या गळ्याभोवतीची तिची असणारी पकड अधिकाधिक घट्ट होत चाललेली. तिने तिचे डोळे गच्च मिटलेले. त्याला बिलगलेली ती आणि तिचा मूड पाहून त्याने तिला तसंच उचललं आणि बेडवर आणलं. तिला अलगद बेडवर ठेवत तोही तिच्या मिठीत शिरला. आय लव्ह यू श्रीराम, ती त्याला कडल करत म्हणत होती. लव्ह यू टू मुग्धा, माझी पेडी मुग्धा म्हणत तो मात्र तिला आणखी जवळ खेचत होता. काहीच वेळात थकलेल्या दोघांनाही एकमेकांच्या मिठीत गाढ झोप लागून गेलेली. मुग्धा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या जॉगिंग आणि एक्सरसाइज करून आली, तर श्रीराम आजही गाढ झोपेत होता. त्याच्या गालावर किस केलं आणि ती आवरायला निघून गेली. खाली येऊन नाश्त्याचं उरकू लागली होती तर तिला तिच्या एका असिस्टंटचा फोन आला. तिनं तो उचलला. हॅलो मॅम, इथे तुमच्या ऑफिससमोर काल रात्रीपासून एक जोडपं थांबू नये, त्यांना तुम्हाला भेटायचंय. रात्रीपासून सांगतोय घरी जा तर ऐकतच नाहीयेत. ओ, कोण आहेत ते माने? काय काम आहे नक्की त्यांचं? मुग्धाने विचारलं. मनोहर दिघे नाव आहे त्यांचं. म्हणत आहेत त्यांचा 5 वर्षाचा मुलगा स्कूलमधून बेपत्ता झालाय. त्यांना त्यांचा मुलगा परत हवाय. ओके, मी भेटते तिथं ऑफिसमध्ये आल्यावर त्यांना. डोंट वरी म्हणत तिनं फोन ठेवला. 5 वर्षाचा मुलगा स्कूलमधून बेपत्ता झालाय. इट्स स्ट्रेंज, ती स्वतःशीच विचार करत होती. तो फोन आल्यापासून तिचं लक्ष लागत नव्हतं कशात. तिने पटपट नाश्ता बनवला आणि तो बाहेर आणून ठेवला. आई, मला जावं लागेल आज ऑफिसला लवकर. अगं पण नाश्ता तर करून जा. नाही नको, मी तिथंच काहीतरी खाईन. अगं मग घेऊन जा सोबत. थांब, मी देते भरून. 2 मिनिटे थांब फक्त म्हणत आईने आतून एक डबा आणला आणि तो पटकन भरला आणि तिच्या हातातही दिला. आई, तुम्ही पण ना. बरं येते, ती गोड स्माईल करत म्हणाली. हो, नीट जा. आणि काय ग, आज श्रीराम नाही येत का तुझ्यासोबत? अहो, तो लेट उठलाय बहुतेक आणि त्याची वाट पाहत बसले तर मग मला लेट होईल. तो बघा आलाच. बरं मी जाते. ए मुग्धा, निघालीस पण? थांब ना, मी सुद्धा येतोय. श्रीराम तिला आवाज देत होता. नको नको, मला ऑलरेडी लेट झाले श्रीराम. बाय बाय म्हणत ती निघूनही गेली. श्रीरामला वाईट वाटलेला, कारण घड्याळात पाहतो तर म्हणावा एवढा वेळ झालाच नव्हता आणि तरीही ती लेट झाले म्हणून निघूनही गेली. मुग्धा कारमध्ये बसली आणि कार ऑफिसच्या दिशेने घेतली. काहीच वेळात कार ऑफिसमध्ये पोहोचली. ती कारमधून उतरली ते मोबाईल पाहतच त्यावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. एक मुलगा शाळेतून बाहेर पडताना त्याला किडनॅप केलं गेलं होतं. तो व्हिडिओ अर्धाच पाहून तिनं बंद केला आणि मोबाईल खिशात ठेवून पायऱ्या चढणार तर नेमकं एक मध्यमवयीन बाई आणि माणूस तिचा रस्ता अडवत आले. मॅम मॅम प्लीज, तुमच्या हातात आहे आमच्या मुलाला शोधून काढणं. प्लीज त्याला शोधून काढा, तो माणूस म्हणाला. फक्त 5 वर्षाचा आहे हो तो. त्याचं काय झालं असेल काय माहीत. विचार करूनही डोकं दुखायची वेळ येते. प्लीज त्याला वाचवा. ते दोघंही हात जोडून विनंती करत होते. ओ, बाजूला व्हा, त्यांना त्रास देऊ नका बरं. तिच्या हाताखालचा माणूस त्यांना हटकत म्हणाला. तीही तिच्या केबिनकडे निघून गेली. अहो माने, काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? त्यांना प्लीज जरा आत पाठवता का? हेच आहेत ना ते कालपासून थांबलेले? मुग्धा म्हणाली. हो मॅम, हे तेच आहेत. मी पाठवतो त्यांना म्हणत माने बाहेर गेले. ओ, तुम्ही दोघं या, बोलावत आहेत त्या तुम्हाला. मॅम बिझी असतात, त्यांना तेवढंच काम नाहीये. जे काय असेल ते पटकन सांगा. जा आता. मानेंनी म्हणताच ते दोघंही आनंदाने म्हणण्यापेक्षा आशेने झपाझप पावलं टाकत आत मुग्धाच्या केबिनमध्ये गेले. आजचा पार्ट इथं संपलाय. आता ही नवीन टोळी आलीये जी लहान मुलांना पळवण्याचं काम करते. बघूया मुग्धाला ती पकडण्यात यश येतंय का. ऐकत राहा. तुझ्या सवे परिपूर्ण मी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.